मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी चाललो आहे कोंडीवरती आणि माझे मित्र म्हणजे सगळे भावच आहेत आपले. तर ते सगळे मुंबईशी आले, त्याच्यामुळे अचानक आमचं प्लॅन ठरलं की आपण जाऊया कोंडीवरती. आणि आम्ही आता निघालो आहे. तर अजून 15 मिनिटं लागतील आम्हाला पोहोचलो तिकडे. आणि आपण पाहू शकता मागे पाऊस पडून जवळजवळ 15 दिवस झाले असेल, पण पूर्ण वातावरण सगळं हिरवं हिरवं झालेलं आहे इकडचं. आणि सगळं आपले भाऊ वगैरे पुढे गेलेले आहेत आणि बघूया आता, कारण आम्ही आता ह्या पावसामध्ये पहिल्यांदा कोंडीवर चाललो आहोत आणि वाटसुद्धा नवीनच आहे आपल्यासाठी. आणि मेन म्हणजे कोंडीवर पाणी कसं असेल, कारण पावसामुळे पूर्ण पाणी खदूळ असतं आणि तिकडे कोणाला शेती वगैरे कोण करत नाही, त्याच्यामुळे बघूया तिकडचं कसं लाल पाणी आहे की थोडा क्लीन झालेला आहे. तर चला आपण जाऊया आता आणि बघूया तिकडचं वातावरण कसं आहे ते. जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाऊयात आपण पाहू शकता इकडे पावसामुळे थोडंफार इकडे जे धस बोलतो आम्ही याला, डोंगराचा अर्धा भाग कोसळलेला आहे. आणि इकडे आता कोणी शेती वगैरे करत नसल्यामुळे जास्त इकडे येणं जाणं लोकांचं नसतं, त्याच्यामुळे पूर्ण आता हे सगळं घनदाट होणार आहे थोड्या दिवसामध्ये. तर चला आपण आता पाहूयात. मित्र वगैरे सगळे पुढे गेलेत. अरे शेवलाने गेलो तर जालीच घुसायला लागले. हेमंत झाला तर येईपर्यंत एक पण शेवल दिसला ना. आणि आम्ही एवढी शेवला गेलेत. तो इथं उभा आम्ही निघालो तेव्हा 7-8 मला शेवला दिसते. तो मला शेवला दिसते. मुंबईतनं निघालो तेव्हा आम्ही पनवेलला गाडी पकडली. किती वाजता गाडी पकडली? पकडली नाही, पकडत होतो ना मी. आता आपण पोचलो, आता आपण जवळजवळ पोचलो आणि आता आपण चाललोय ते कसं एकदम झाडीचं सगळं आता चालू झालंय. इकडे आजूबाजूचा आपला नेचर पण आहे पूर्ण. उतरलो आपण आता तिकडून, पूर्ण वरून आलो आपण आणि आता चाललोय. तर मंडळी आपण पाहू शकतो आता पावसाने सुरुवात केलेली आहे यायला आणि विदाऊट रेनकोट, कारण आता पुढे भिजायचं आहे सर्वांना. पाय भरला चिखलमध्ये पाय भरला. तू नाही भिजलास तरी आम्ही तुला ढकलणार. मित्रांनो आपण पाहू शकता इकडे एक जादू आहे आमच्यासोबत आहे ना, जादू. मी भिजायला नाही आलो. आणि राहुलने बघा आपलं सेफ्टीसाठी कसा टॉप अडकवलाय. बोलतो मी काय भिजणार नाही एवढ्या पावसामध्ये पण. हा राहुल, हे राहुल तुला एवढं भिजणार नाहीस तू पावसात? माझा डोका वाचलाय. डोका वाचलाय, बाकी त्यांनी फक्त मेंदू महत्वाचा. काय असं एडिटिंग मध्ये झूल बाबा जाम पैसा. माझा व्हिडिओ अरे चल कुणी काय तुझ्या जागेमध्ये असा केलाय? आम्ही आमचा काय जागा काही करू शकतो, आमची जागा आहे. आज आपण तोडूया. काय इथं मालक सध्या सोबत आल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. कोंडीवरती पोहोचलो आणि जसं जवळजवळ चाललं तसं एक थोडं मनामध्ये एक असं उत्सुकता लागलेलं की कधी उतरतं आतमध्ये, कारण खूप दिवसांनी आल्यावरती असंच होतं. आणि आता पाऊससुद्धा थोडा बारीक बारीकच आहे. तर चला फटाफट जाऊया आपण आता, कारण मेन म्हणजे आमचा हा टाईम असतो गणपतीमध्ये. पण यावेळेला मी मध्येच आलो आहे ना. आता आम्ही मध्येच जरा चिंबोऱ्यांसाठी आलो. चिंबोऱ्यांसाठी आता आल्या लागल्या हाती कोण पण जरा दर्शन घेऊन येऊया. थोडासा एक डुबकी पण लावून येऊ. मग चिंबोरं किती भेटलं तुम्हाला रात्री? या पावसाने घोळ केल्यामुळे थोडा आमचा प्लॅन फसला, पण एक 7-8 भेटले तरी बऱ्यापैकी पाण्याची भेटलं. चव झालेली आता. हां गेल्यासारखं काहीतरी भेटलं, फुल ना फुलाची पाकळी. बस पोटा पाण्याची सोय झाली, चवी पुरती भेटलेत. बाकी आता पुढच्या महिन्यात बघू आपण. यावेळी आम्ही भरपूर चिंबोऱ्या खाल्ल्या, कारण गावी असल्यामुळे भरपूर भेटले आम्हाला आणि हे लोक आता आले त्याच्यामुळे त्यांना कमी भेटल्यात. गावी का ते पण सगळ्यांनी काम सोडून गावी जावं. नाही मी आधी सांगितलं ना घराचं काम चालू आहे. नाही तिथे सांग सांग, हे घराच्या कामासाठी सगळेजण बोलवलेले आहेत. घरासाठी माणसं कमी पडली.
मिस्त्री कमी पडले. मिस्त्री हा मेन मिस्त्री मिस्त्री मेन मिस्त्रींच्या मुळे काम रखडलं. तर मंडळी आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे. कोंडीला पाणी जास्त असल्यामुळे आम्ही चाललो होतो आमच्या धबधब्यावरती. तर ह्यांना वाटतं की इथे जास्त पाणी आहे तर तिकडे कमी असेल, पण तिकडे तर ह्याचं डबल पाणी असणार आहे धबधब्यावरती. तर चला आल्यासारखं आपण जागा धबधब्यावरती. आणि आता तिकडं सुद्धा तिकडचं एक वातावरण पाहूया आपण. तर मंडळी आता आपण पोहोचलोय आमच्या धबधब्यावरती. आमचा कोंडीचा प्लॅन थोडासा फेल झाला पाणी जास्त असल्यामुळे. काय तिथे पोहायला भेटत नव्हतं पाणी ओव्हरफ्लो असल्यामुळे. आणि आता आपण चालू आहे धबधब्याकडे. तर धबधबासुद्धा खूप मोठाच आहे आणि तिथे पोहण्यासारखं नाही आहे, पण थोडं एन्जॉयमेंट करू शकतो इथे. असं थोडासा एरिया आहे तिकडे. तर आता आपण चालू तिकडे. आपले मित्र भाऊ सगळे पुढे आहेत, मागे आहेत. आणि मंडळी ह्या जंगलामध्ये आम्ही रात्रीचे चिंबोरे पकडायसाठी येतो. आपण वाट पाहू शकतो इकडे. आता कोण येत नाही याच्यामुळे पूर्ण जाम झालं आहे. झाडं वगैरे पडले तिकडचे. आणि चाललो आहे आपण खाली. जवळजवळ आपण पोहोचलो होतो धबधब्यावरती. थोडं 5 मिनिटाचं अंतर आहे अजून. आणि इकडचं आपण जंगल पाहू शकता. सगळे सागाची झाड तिकडे या जंगलामध्ये. आणि इकडे आहे धबधब्याचं. एवढी काय फायदा. रविवार आहे आज खूप जाम भेटतील आहे बघ. अरे चल ना तिथं कोंडीवर परत भेटतील ना. कोंडीवर परत भेटतील ना रे. ड्रायव्हर तर खूप लय बाहेर पडतात. आज जर संध्याकाळी गेलं तर कातलावर ना जा, जाम खूप भेटतील तुम्हाला. तुम्हाला एक जादू दाखवतो. जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, आणि नसेल तरी कमेंट करून सांगा की कसं होतं ते. तर पान आहे आणि आपण जेव्हा सागाचं पान तोडतो तेव्हा त्याच्यामधून असा एक लालसर हे द्रव बाहेर येतो आहे. आणि जर त्याला आपण जास्तच सोडला तर हे बघा, हे असं त्याचा एक लाल कलर तयार होतो. तर तुम्हाला हे माहिती आहे का? नक्की कमेंट करून सांगा. या अनिकेत, तुला माहिती होतं का? डू यू नो अबाउट दिस? तर अनिकेतला सुद्धा माहिती नाही आहे हे काय होतं, पण हे नॅचरल आहे. सफारीला आलोय, जंगल सफारीला.
राहुल काय करतो रे? ए राहुल, हा छत्री छत्री बनवतो. अच्छा, तर दाखव बघू छत्री इकडे. राहुलची छत्री तुटलेली आहे आताच, बनवायच्या आधी सुटलेली आहे छत्री. हा पाणी काय मंडळी, आपण आता मॅगीची तयारी करू इथे. आणि इथं सुद्धा पण शेगडी आणलेली आहे. काय तिकडे वगैरे विक्रांत सर्व तयारी यायची आहे इकडे. आणि शेगडी वगैरे हाच घेऊन आलेला आहे. हा आपली शेगडीला घेतलेलं आहे इकडे. मस्त वरती सावली वगैरे केलेले आहे, जेणेकरून पाणी आतमध्ये येणार नाही. काय करणार, आज आम्ही बनवत आहोत मॅगी जंगलामध्ये. आणि आमच्या सगळ्यांनी तो गॅस पाणी वगैरे सर्व आणलंय, पण चम्मच नाही घेऊन आले. आपण येताना एक सोयकी आणली पाहिजे होती. आणि आपल्या मॅगीचा मसाला एकदम उकडलेला मस्त आहे की थोडं पाणी टाकलं आपण. राहुल सांग रे. नंतरला काय आलं, तो पलटी मारलाय. हा? कचरा एका पिशवीमध्ये भरून गरम गरम मॅगी आहे. आणि मस्तपैकी या वातावरण आपण पाहू शकता. इकडे पाऊस सुद्धा पडतोय आणि मस्त थंड वगैरे वाटतं सगळं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली मॅगी झालेली आहे. आपलं झाकण आहे, ठेवूया त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून कचरा वगैरे आतमध्ये जाणार नाही.